नमस्कार मंडळी, एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 मिडियम साईजचे कांदे स्लाइस करून टाकून घ्यायचे, छान असे भाजून घ्यायचे. त्यामध्ये 1 चमचा जिरे, त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचे आहेत, 3 ते 4 चमचे धने घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. अर्धा चमचा खसखस सुद्धा घालून घ्यायची. अर्धा इंच आलं घालून घ्यायचं आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत. 4 चमचे खोबरं घालायचं आहे, किसून घेतलेलं किंवा अर्धी वाटी तरी घालायची. त्यानंतर सुक्या मिरच्या आहेत, ते 10 ते 12 कट करून घातलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या 4 घालायच्या आणि व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची. हे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर एका मिक्सर जार मध्ये टाकून घ्या आणि गरजेपुरतं पाणी घालून छान असं हे बारीक वाटून घ्यायचंय, पाहू शकता या पद्धतीनं. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि हा मसाला आहे ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आणि व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये काश्मीरी पावडर आहे ते 1 चमचा घातलेले आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घ्यायचे. ही जी ग्रेव्ही आहे यापासून तुम्ही 50 पेक्षा सुद्धा जास्त भाज्या तुम्ही बनवू शकता.